किरकोळ मारहाण केल्याचं कारण देत जर्मनी सरकारनं मूळ भारतीय कुटुंबातील 3.5 वर्षाच्या मुलीला पालकांपासून हिरावून घेत पाळणा घरात ठेवलं आहे। गेल्या 36 महिन्यांपासून ही चिमुकली पाळणा घरात असून मुलगी परत मिळावी यासाठी पालक कायदेशीर लढाई लढत आहेत, मात्र त्यांना अद्याप यश आलं नाही। भारत सरकारनं या प्रकरणी मध्यस्थी करून जर्मन सरकारशी संवाद साधून तिला भारतात परत आणावं अशी आग्रही मागणी आज संसदेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे। खासदार नरेश म्हस्के यांच्या या मागणीला सत्ताधारी आणि विरोधी पक्षानंही एकमुखी पाठिंबा दिलाय। भावेश शाह आणि धारा शाह हे मूळचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील मीरा भाईंदर विभागातील रहिवासी आहेत। गेली अनेक वर्ष ते जर्मनी येथे कामधंद्यानिमित्त वास्तव्य करतात। त्यांची मुलगी अरिहा ही 7 महिन्यांची असताना किरकोळ मारहाण केल्याचा ठपका जर्मन सरकारनं पालकांवर ठेवला। मुलांचे पालक संगोपन करू शकत नाहीत हे कारण देत अरिहाची रवानगी फोस्टर केअर सेंटरमध्ये केली असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात दिली। पोलिसांच्या तपासात अद्याप मारहाण केल्याचा आरोपही सिद्ध झाला नाही, तरीही जर्मनीच्या यूथ वेलफेअर ऑफिसनं अरिहाला शाह कुटुंबाकडे परत करण्यास नकार दिलाय। अरिहा ही गेल्या 36 महिन्यांपासून पाळणा घरात आहे। सप्टेंबर 2021 पासून हे कुटुंब अरिहासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत, परंतु त्यांना कोणताही आधार मिळत नसल्याची खंत खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात व्यक्त केली आहे। अरिहा शाह ही जैन पालकांची मुलगी असून तिला जर्मन पाळणाघरात ठेवून तिच्या धार्मिक हक्कांचं हनन केलं जात आहे। तिला मांसाहारी जेवण दिलं जात असून यामुळे जैन धर्मीयांच्या भावना दुखावल्यात। याबाबत जैन समाजाच्या प्रतिनिधींनी आणि पालकांनी आपली दिल्ली येथे भेट घेत न्याय देण्याची विनंती केली आहे। मुलीच्या पालकांनी भारत सरकारकडे मदतीची याचना केली असून त्यांनी अरिहाला गुजरात चाइल्ड वेलफेअर एजन्सीच्या ताब्यात देण्याचं आवाहन केले। परराष्ट्र मंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन तातडीनं जर्मनी सरकारशी संवाद साधून अरिहा शाहला लवकरात लवकर भारतात आणून आईवडिलांना न्याय द्यावा अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली। खासदार नरेश म्हस्के यांनी अरिहाबाबत वक्तव्य केलेल्या चिंतेबद्दल पाठिंबा देत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही केंद्र शासनानं तातडीनं पावलं उचलण्याची मागणी केली आहे। मुंब्रा परिसरातील अमृतनगर येथे एका 3 वर्षीय सना बानो नावाच्या मुलीवर कुत्रा अंगावर पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात 2 दिवसांनी FIR नोंदवण्यात आला असून 24 वर्षीय जाहेर सय्यद याला अटक करण्यात आली आहे। या घटनेनंतर पीडित कुटुंबियांसोबत आमदार जितेंद्र आव्हाड पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि त्यांनी कुटुंबाला FIR दाखल न करण्यासाठी धमकावल्याचा आरोप केलाय। मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा कुत्रा टेरेसवर बांधलेला होता आणि पट्टा काढण्याच्या दरम्यान तो टेरेसवरून खाली पडला, ज्यामुळे सना बानोचा मृत्यू झाला। जाहेर सय्यद या कुत्र्याच्या मालकावर FIR नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात दावा केलाय की हा कुत्रा इमारतीच्या टेरेसवरून पडला नसून त्याला मुद्दाम फेकण्यात आले। तसंच त्यांनी FIR मध्ये 3 अतिरिक्त नावांचा समावेश करण्याचीही मागणी केली आहे। आव्हाड यांनी पीडित कुटुंबाला आश्वस्त केले की ते त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांना घाबरायची गरज नाही। या प्रकरणी पोलीस तपास सुरू असताना राजकीय हस्तक्षेप देखील दिसून येतोय, कारण आरोपी हा एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे जो आव्हाड यांच्या विरोधात आहे। त्यामुळे सना बानोच्या मृत्यूनंतर हे प्रकरण आता राजकीय वळण घेत असल्याचंही दिसून येतंय। या मजल्यावरनं एका कुत्र्याला फेकण्यात आलं, त्याला असे दोन्ही पाय टाकून त्याला फेकण्यात आलं होतं असं त्याच्या प्राथमिक पडण्यावरून दिसतंय। तो पोरगा एका लहान पोरीच्या अंगावर पडला, त्या पोरीचा तात्काळ मृत्यू झाला। कुत्र्याचं काय झालं ते मला माहीत नाही। त्याच्यानंतर केस दाखल करण्याचं ठरवलं, पण त्या परिवारावरती प्रचंड दबाव आणला जात होता की केस करू नका, पण त्यांनी हिंमत दाखवली आणि केस करायला आले। पण पोलिसांची नेहमीच्या सवयीप्रमाणे केस लूज करण्याचा प्रयत्न केला। ते जेव्हा इथल्या लोकांनी मला फोन केला तेव्हा माझ्या अंगात आता 3 ताप आहे। तो 3 ताप विसरून मी इथे पोचलो आणि केस नोंदवली। साहेब, ज्या पद्धतीने नातेवाईकांचा आरोप आहे की कळवा हॉस्पिटलला ज्यावेळी मुलीला घेऊन गेला त्यावेळी हलगर्जीपणा जे कळवा हॉस्पिटलमध्ये झाला, त्यामुळे ठाणे प्रशासनामध्ये हलगर्जीपणा हा काही नवीन नाही। ठाण्यामध्ये हलगर्जीपणा हा ठाणेकरांच्या पाचवीला पुजला आहे।
सर काय वाटतं कुणाचा दबाव होता नेमका, कशा दबावामुळे 2 दिवस झाले हे FIR झाला नव्हता? आता तुमच्या माझा दबाव नव्हता एवढं मी सांगू शकतो, बाकी मला कोणाचं नाव घ्यायचं नाही. दरवर्षी 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह जगभरात साजरा केला जातो. या अनुषंगानं ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विविध उपक्रम राबवून जनजागृती करत स्तनपानाचं महत्त्व जनतेला पटवून देण्यात आलं. यावेळी मीनाताई ठाकरे परिचर्या केंद्रातील विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केलं. स्तनपान सप्ताहाचं औचित्य साधून मुंबई ब्रेस्ट फीडिंग प्रमोशन कमिटीतर्फे आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सौ मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींनी हिरेहिरीने भाग घेतला. 1 ऑगस्ट रोजी KEM रुग्णालयात झालेल्या समारंभात संस्थेतील विद्यार्थिनींना द्वितीय पारितोषिकानं तर भित्तीपत्रक स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय पारितोषिकानं गौरवण्यात आले. याच सप्ताहाच्या अनुषंगानं राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित निबंध स्पर्धा आणि भित्तीचित्र स्पर्धेत विद्यार्थी सहभागी झाल्या होत्या. 8 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात विद्यार्थिनींनी स्तनपान विषयक प्रदर्शन भरवून गर्भवती माता, स्तनदा माता आणि त्यांच्या नातेवाईकांना स्तनपानाची सखोल माहिती दिली. याचबरोबर स्तनपान विषयक पथनाट्य सादर करून जनजागृती केली. या पथनाट्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर माळगावकर, बालरोग विभागाच्या प्राध्यापिका शैलेजा पोद्दार, संस्थेच्या प्राचार्या श्रीमती प्राची धारप, उपप्राचार्या सुनीता गुरसाळे, शिक्षक वृंद उपस्थित होते. या पथनाट्यासाठी संस्थेच्या प्राचार्य आणि शिक्षक वृंदांचं विशेष मार्गदर्शनही लाभलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. नेहमी उधारी मागणाऱ्या अनिकेत गायकवाड आणि सलमान खान यांनी आझादनगर येथील विष्णू कौतिकवार यांना बांबूचे फटके मारून त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर विष्णू यांच्या मुलाच्या तक्रारीनुसार कापूरबावडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी सलमान खान आणि अनिकेत गायकवाड या दोघा आरोपींना अटक केली असून या दोघांना न्यायालयात हजर केलं असता या दोघांनाही 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 5 ऑगस्ट रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास विष्णू गायकवाड हे आपल्या टपरीवर काम करत होते. तेव्हा तिथे अनिकेत गायकवाड आणि सलमान खान सिगारेट घ्यायला आले. उधारी सिगारेट मागितल्यावर विष्णू यांनी देण्यास नकार दिला. त्यानंतर या दोघा आरोपींनी विष्णू यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्यात वाद झाला. यावर संतापलेल्या अनिकेत आणि सलमान यांनी बांबूच्या साह्यानं विष्णू यांना गंभीर मारहाण केली. या मारहाणीत विष्णू कौतिकवार यांचा मृत्यू झाला. हा प्रकार समजल्यावर विष्णू यांचा मुलगा महेश कौतिकवार यानं कापूरबावडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवलाय. त्यानंतर पोलिसांनी लागलीच या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दिनांक 5/8/2024 रोजी आझादनगर या ठिकाणी श्री विष्णू मनोहर कौतिकवार यांना आरोपित अनिकेत लक्ष्मण गायकवाड आणि सलमान फुरखान शेख उर्फ अन्सारी यांनी लाकडी बांबूने मारहाण केली म्हणून कापूरबावडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 680/2024 भारतीय न्याय संहिता कलम 109, 115(2), 352
आणि 3-5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर जखमी इसम यांना प्रथम ऑस्कर हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणाहून जे हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आले होते पुढील उपचारासाठी. परंतु जे हॉस्पिटल या ठिकाणी ते उपचार घेत असताना मयत झालेले आहेत. त्यानुसार सदर गुन्ह्यामध्ये कलम 103 भारतीय न्याय संहिता याची वाढ करण्यात आलेली आहे. दोन्ही आरोपींना गुन्हा ज्या दिवशी घडलेला आहे त्याच दिवशी ताब्यात घेण्यात आलेले होते. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत. वाद काय होता त्यांच्यामध्ये, कशासाठी त्यांनी यातील जे मयत आहेत यांची पानटपरी आहे. सदर ठिकाणी आरोपित जे आहेत हे दोघे ते सिगारेट मागण्यासाठी गेलेले होते. ते सिगारेट मागण्याच्या कारणावरून सिगारेट दिली नाही म्हणून त्या रागातून त्यांना मारहाण केली होती. त्याच्यामध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला. आरोपीचं काय बॅकग्राऊंड आहे का, त्यांचा व्यवसाय काय आहे? आरोपी जे आहेत आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे, तरी त्यांना आपण ताब्यात घेतलेला आहे. पूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई त्यांच्यावरती करण्यात आलेल्या होत्या. आता हा गुन्हा आहे त्याच्यामध्ये अटकेत आहेत आरोपी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे नाशिक महामार्गावरील विकास कामांची पाहणी करण्यासाठी दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यात त्यांनी खारेगाव येथे खाडीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन खाडी पुलाच्या कामाची सखोल पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची प्रगती तपासून तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. ठाणे नाशिक महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत आहे. या संदर्भात नागरिकांकडून तक्रारी येत असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हे खड्डे तातडीनं दुरुस्त करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीची स्थिती स्वतः पाहण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा आयोजित करून महामार्गावरील विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतलाय. दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याचं आवाहन केले. महामार्गावरील खड्डे तातडीनं बुजवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. तसंच खारेगाव येथील खाडीपुलाचं कामही वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशाही त्यांनी सूचना दिल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे नाशिक महामार्ग हा नागरिकांसाठी जीवनवाहिनी असल्याचं नमूद केले. त्यामुळे या महामार्गावरील कामं जलद गतीनं पूर्ण करण्यासाठी प्रशासनानं पूर्ण प्रयत्न करावेत. राज्य सरकार महामार्गाच्या विकासासाठी वचनबद्ध असून नागरिकांच्या सोयीसाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सगळी ठीक आहे, ही सगळी परिस्थिती जी आहे हे भिवंडी आपलं मानकोली आणि हा जो मधला रस्ता आहे गोडाऊनला जातो ते MMRDA देखील सोबत आणले, ते देखील त्याच्या त्याचबरोबर आपले आणि ब्रिज आहे या ठिकाणी 2 ठिकाणी अडवली फाटा या ठिकाणी होत आहे. त्याच्यामुळे देखील वाहतूक मला वाटतं याच्यामध्ये उड्डाणपुलाची जी कामं आहेत, उड्डाणपुलाची कामं संत गतीने सुरू आहेत. नाही, आता तुम्हाला सांगतो, मी सगळ्यांना संबंधितांना मिटिंगमध्ये सूचना दिलेल्या आहेत. कुठलाही गणेश चालणार नाही. मॅन पॉवर जेवढी डबल करता येईल तेवढी करा. आणि हा रस्ता जो आहे हा करा लवकर. कोल्हापूरच्या नाट्यगृह जे आहे 100 वर्षापूर्वीचं त्याला दुर्दैवाने आग लागलेली आहे. महापालिका आयुक्त आणि त्या चौकशी देखील लावलेली आहे. परंतु कोल्हापूरचं राजनगरची काही ढाळ आहे त्या केशवराव भोसले नाट्यगृहाची जुळलेली, त्यामुळे शासनाच्या वतीने तात्काळ या ठिकाणी तसं होतं तसं उभं केलं जाईल. महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे. त्याच्या प्रकारे तातडीने बदल शासन पूर्ण